आज मी अहमदनगरमध्ये आहे. प्रामाणिकपणानं जनतेचा कौल तुम्ही सांगा की मराठवाड्यामध्ये निजामकालीन नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याला कुणबी प्रमाणपत्र जे द्यायला आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा फायदा मराठवाड्याला नक्की होतोय. पण नारायण राणे साहेबांनी जे स्टेटमेंट कोकणातनं केलं, प्रत्येक विभागीय प्रांताचे वेगवेगळे प्रश्न आहेत दाखल्यांचे. आमच्या कोकणातले मग सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, या परिसरातल्या मराठा समाजाने सांगितले की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नकोय, कारण ज्या कुणबी समाजाला ते प्रमाणपत्र मिळतंय त्याच्यावर आम्ही सगळे समाधानी आहोत. तुम्ही विदर्भामध्ये जर गेला तर विदर्भामध्ये मला असं वाटतं की 98-99% हे दाखले मिळत आहेत. हा 8 जिल्ह्यांचा प्रश्न आहे. 8 जिल्ह्याचा न्याय देण्याचा प्रयत्न माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील मागच्या वेळी कसोशीनं केलेला आहे. 10% शाश्वत आरक्षण हे मराठा समाजाला दिलेलं आहे आणि देवेंद्रजी देखील जे जे काही मराठा समाजाला द्यावं लागेल ओबीसीचं न हिरावून घेता, कारण शेवटी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे किंवा जो न्याय दिलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही देखील शासनाची जबाबदारी आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली. ते आरक्षण अजून टिकलेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मनोजजींना मला विनंती करायची की संवाद करण्याचा देखील निर्णय कधीतरी झाला पाहिजे. सरकारबरोबर त्यांनी बोललं पाहिजे. त्यांचे जे काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, आमचे गैरसमज ते दूर करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.